आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पाथरी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर SIT अंतर्गत चौकशी करण्याची मागणी। पाथरी तालुक्यातील माजी आमदार दुर्राणी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी यासाठी दिनांक 16 एप्रिल पासून साखळी उपोषण पाथरी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार दुर्राणी यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे असा आरोप करत दुर्राणी यांच्यावर विविध कलमान्वये 48 गुन्हे पाथरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेत। हे सर्व सिद्ध करून सभागृहापुढे मांडून सभागृहाचे लक्षण दिले असे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने चौकशी व्हावी या मागणीसाठी सदरील उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषणास 4 दिवस लोटून गेले तरीही आतापर्यंत कुणीही अधिकारी उपोषणकर्त्यांना भेट दिलेली नाही असा आरोप शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष पाथरी वाहेद खान तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केला आहे। तसेच प्रशासनाने लवकरात लवकर या विषयावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या उपोषणास शिवसेना अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष आसिफ खान यांनी पाठिंबा दिला। तसेच पाथरी शहराध्यक्ष वाहेद खान आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे पाथरी शहराध्यक्ष उत्तमराव झिंजुर्डे, जिल्हाध्यक्ष गणेश घोडे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे, ज्येष्ठ पत्रकार LR कदम, दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दिलीप हिवाळे, माननीय नगरसेवक सतीश वाकडे, माननीय नगरसेवक अनिल ढवळे, बंडू कांबळे, राजकुमार कांबळे, किशन पांढरे, विकास वाहेड आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। तहसील कार्यालय के सामने आज चौथा दिन है, हम उपोषण के लिए बैठे हुए हैं और हमारी सरकार से ये मांगनी है, हमने जो SIT की चौकसी जो लगाने के लिए कहा है माजी आमदार के बारे में, तो शासन इसमें इतनी गंभीरता से क्यों नहीं ले रहे इसको। मेरा एकनाथ शिंदे साहब से, देवेंद्र फडणवीस साहब से, अजित दादा पवार साहब से और बावनकुड़े साहब से ये बोलना है, आपने जो बोले कि SIT की चौकसी लग जाएंगी, तो अभी तक चौकसी क्यों नहीं लगी। अभी तक यहाँ कोई आके हमारे को मिला नहीं कि हम क्यों बैठे, क्या बैठे। ये बात आप तक पहुंचना चाहिए और ये चौकसी लगना ही चाहिए। यहाँ इलीगल एक नहीं है, ऐसे हजारों प्रकरण है यहाँ पे। आपके पास तो 20-30-100 होंगे, ऐसे लोगों के पास हजारों प्रकरण है जिसका ना कोई हिसाब है ना कुछ नहीं है। और ऐसी हुकुमशाही, ऐसा CO का जो मैटर है, CO की कुर्सी पे जाके बैठ जाना, गाड़ो लेके आना, गुंडागिरी करना, ये हमारे पाथरी हमारा मुक्त होना चाहिए। अब आजादी का है, हमको आजादी होना चाहिए पाथरी में। इसके ऊपर जल्द से जल्द शासन कार्रवाई कड़क से कड़क करे और वो आदमी को अरेस्ट करे और SIT की चौकसी जल्द से जल्द लाए और कोई अधिकारी हमको मिलने को आने को ना। कलेक्टर साहब से भी निवेदन है कि आप आओ, हमारे से पूछो हमारे प्रश्न क्या है क्या नहीं, क्यों बैठे हम। और ऐसे कई और प्रकरण है जो बोलने के ये भी नहीं है कि उनको खुद मालूम है, उनके पास आए हुए बावनकुड़े साहब के पास खुद ऐसे प्रकरण आए हुए 30 से ज्यादा 100 प्रकरण है। तो 100 प्रकरण में से आप अभी तक आपने कोई एक्शन लिया ही नहीं है, तो एक्शन आप ले, उसके ऊपर एक्शन लेके ये करो। अभियानच्या वतीने आज या उपोषणाचा 4था दिवस असून या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे, विधान भवनामध्ये ज्या पद्धतीने SIT चौकशी घोषित केली त्या पद्धतीने SIT चौकशीची जी मागणी आहे ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याने तात्काळ या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने संबंधित भ्रष्टाचारी असलेल्या आरोपांची जनतेवर या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे अशा माजी आमदारांना या ठिकाणी SIT मार्फत तात्काळ कार्यवाही करण्याकरिता या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तरी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी आमची विनंती आहे की आमचा जो आवाज आहे तो महाराष्ट्र सरकारच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावा आणि या ठिकाणी माजी आमदारांची जी SIT चौकशी आहे ती तात्काळ या ठिकाणी आपण घोषित करावी आणि SIT चौकशीच्या माध्यमातून दोषींवर तात्काळ आपण या ठिकाणी कार्यवाहीचे आदेश द्यावे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे तात्काळ या ठिकाणी आपण ऍक्शन न घेतल्यास 1 मे रोजी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी लोकशाही मार्गाने तीव्र असं आंदोलन करणार आहोत।